नमस्कार मित्रांनो, पुण्या राजाची गतुराणी या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की शेजारचे कुलकर्णी काकू आणि काका घरी येतात आणि मधुला व अशोकला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असतात. तर लगेच काकू म्हणतात, काय मग कबीर, लग्नाची तारीख ठरवली की नाही? तर कबीर म्हणतो, हो, आम्ही येणारच होतो तुम्हाला पत्रिका द्यायला. तर मधू म्हणते, अहो, लग्नाची तयारी चालू पण झाली. तर लगेच त्या काकू म्हणतात, मधुताई, तुम्हाला एक विचारू का? तुमच्याकडे ही मोलकरीण आहे, ती कशी आहे कामाला? तर मधू म्हणते, काय मोलकरीण? तर लगेच त्या काकू म्हणतात, हो, खूप दूर दूर चर्चा ऐकू आली आम्हाला तिची. तर लगेच ते काका म्हणतात, हो, तुमच्याकडे जेव्हापासून ती आली आहे ना, तेव्हापासून तुमच्या तुळशी वृंदावनासमोर रोज रांगोळी काढलेली दिसते. तर लगेच कबीरला खूपच राग येतो. तर कबीर म्हणतो, तुमचं तर खूपच बारीक लक्ष आहे आमच्या घराकडे. आणि एक म्हणजे ती या घरची मोलकरीण नाही आहे. ती आईला व काकूला घरकामात मदत करते. ती मदतनीस आहे. तर लगेच त्या काकू म्हणतात, हल्ली मोलकरणीलाच मदतनीस असे म्हणतात. आणि ही जर तुमची मोलकरीण नसेल तर कोण आहे ती तुमची? तर लगेच कबीर म्हणतो, ती आमची पाहुणी आहे, थोडे दिवस इथे राहणार आहे आणि लवकरच आता इथून जाणार आहे. तर इकडे ऑफिसमध्ये उमेश हा कबीरचा लॅपटॉप घेतो आणि म्हणतो, मी आता यावरच आर्टिकल बनवतो. तर तेवढ्यात त्यावर डोंगरवाडीवरून कॉल येतो. तर लगेच उमेश उचलतो. तर तिकडून तो माणूस म्हणतो, कसे आहेत कबीर साहेब, की अजून शॉकमध्येच आहात? तर लगेच हे ऐकून उमेशलाही खूप धक्का बसतो. तर लगेच उमेश म्हणतो, मी कबीर साहेब नाही, परंतु बिरादर, मला सांगा काय झाले डोंगरवाडीत? तर लगेच तो माणूस म्हणतो, कशाला झालेल्या गोष्टी उकरून काढतायत, जाऊ द्या ना. तर इकडे कबीर त्या काकूंना म्हणतो, आणि तुम्ही एवढं लक्ष नका ठेवत जाऊ आमच्या घराकडे. तर लगेच त्या कुलकर्णी काकू म्हणतात, सॉरी या कबीर, खूप मनाला लागलं का तुझ्या? तर लगेच वहिनी म्हणतात, तो कशाला मनाला लावून घेऊ, द्या सोडून. तर लगेच इकडे वहिनी त्या कुलकर्णी काकांना म्हणतात, मग भाऊजी, आज काय प्लॅन आहे? आजकाल हल्ली तुम्ही तर खूपच बाहेर फिरताना दिसताय बरं का? तर लगेच ते काका म्हणतात, खुर्मा खूपच मस्त आहे बरं का? तर कबीर मनात विचार करतो, असं किती दिवस मी घरच्यांना अंधारात ठेवणार आहे? एक दिवस कुठून तरी घरच्यांना सत्य कळले तर काय होईल, याचा तो विचार करत असतो. तर इकडे उमेश त्या डोंगरवाडीला काय झाले होते असे विचारत असतो. तर तो माणूस म्हणतो, काही नाही, बातमी करायला आले आणि स्वतःचीच बातमी झाली, आणि लगेच फोन बंद करतो. तर उमेश हा गोंधळून जातो, काय झाले असेल कबीर बरोबर डोंगरवाडीत? तर इकडे गुंजा रूममध्ये येऊन देवापुढे हात जोडून प्रार्थना करत असते. तर तेवढ्यात मधू व कबीर व त्याचे बाबा तिघेही तिथे येतात. तर गुंजाला ते 12वीचे पुस्तकं देतात. तर लगेच बाबा म्हणतात, आमच्याकडून आमच्या ॲनिव्हर्सरीचं गिफ्ट समज आणि आजपासून अभ्यास सुरू कर. हे पुस्तके कबीरने आणलेत बरं का, परंतु तो म्हणाला तुमच्या हाताने द्या तिला, म्हणून आम्ही आलोय द्यायला. तर लगेच कबीर म्हणतो, त्या कुलकर्णी काकू मगाशी मोलकरीण म्हटल्या ना, ते आम्हाला कुणालाच आवडलं नाही. त्यामुळे तू आता तुझं शिक्षण चालू कर आणि खूप मोठं हो. तर लगेच मधू म्हणते, हो, या समाजात तुला पुढं जायचं असेल तर तुला शिकावंच लागेल गुंजा. तर गुंजा सर्वांना नमस्कार करते आणि ती खूपच खुश झालेली असते. ते सर्वजण गेल्यानंतर लगेच गुंजा त्या पुस्तकाकडे बघत बसते आणि म्हणते, साहेबा, तुम्ही माझं सपान पूर्ण करता आहात. तुमचे हे उपकार मी कधीच विसरू शकत नाही. तर इकडे बाहेर सर्वजण जमा झालेले असतात व सर्वांचा खूप धिंगाणा चालू असतो. तर कविता म्हणते, अरे बापरे, किती हा धिंगाणा, जरा शांत व्हा. तर सुबोध म्हणतो, धिंगाणाच घालायचा आहे ना, मग मी आहे ना, आणि आज काका काकूंची ॲनिव्हर्सरी आहे, त्यामुळे धिंगाणा तर होणारच. सर्वजण खूपच खुश असतात. तर तेवढ्यात दारातून मृण्मयी येते आणि म्हणते, आत्तू, मी आले. तर लगेच मृण्मयी आतमध्ये येते आणि म्हणते, हे घे, गुलाबजाम आणले. एकदा का औक्षण झालं ना, सर्वांनी गुलाबजाम खायचे बरं का. तर लगेच गुंजाकडे ती पिशवी देते आणि म्हणते, औक्षण झालं ना, सर्वांना गुलाबजाम दे बरं का गुंजा. तर गुंजा म्हणते, हो, पण तुम्हाला खोकला येतोय का? तर मृण्मयी म्हणते, काही नाही गं, थोडासा.
तर लगेच काकू म्हणतात, चला आता पटकन औक्षण करून घेऊया. मग पहिल्यांदा काकू त्या दोघांचं औक्षण करतात. तर लगेच अशोकला पेढा भरवतात आणि म्हणतात, आता मी पेढा भरवला आहे, परंतु तुम्ही दोघांनी एकमेकांना गुलाबजाम भरवायचा आहे बरं का. तर लगेच कबीरचे बाबा म्हणतात, हो भरवणारच. मग ते दोघेही काकूंचा नमस्कार करतात आणि लगेच मधू म्हणते, अहो वहिनी, आता आम्ही काही नवीन राहिलो आहेत का गुलाबजाम भरवायला? तर लगेच काकू म्हणतात, काही नाही, मला काही माहीत नाही. तुम्ही एकमेकांना गुलाबजाम भरवायचा आहे. तर लगेच कविता औक्षण करते आणि कविता म्हणते, काका काकू, तुमची ॲनिव्हर्सरी आहे, परंतु मला भरपूर छान असे आशीर्वाद द्या बरं का. तर लगेच ते दोघेही तिला आशीर्वाद देतात. नंतर रेशीम त्या दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देते आणि तीही औक्षण करते. मग तिचं झाल्यानंतर लगेच मृण्मयी पुढे येते आणि मृण्मयीही त्या दोघांचं औक्षण करते. तर लगेच काकू म्हणतात, अगं मृण्मयी, भाची म्हणून औक्षण करते की सुनबाई म्हणून? तर मृण्मयी म्हणते, काकू, मी दोन्हीही म्हणून औक्षण करणार आहे. तर सर्वजण खूप हसतात. तर लगेच मधू म्हणते, अगं गुंजा, तू पण चल ना. तर गुंजा कबीरकडे बघते, तर तोही मान डोलावतो. तर गुंजाही पुढे येते आणि औक्षण करते आणि दोघांचाही नमस्कार करते. तर त्या दोघांच्याही चेहऱ्याकडे बघत असते. तर मधू म्हणते, अगं गुंजा, काय झाले? तर गुंजा काहीच बोलत नाही. तर लगेच सर्वजण औक्षण झाल्यानंतर त्या दोघांनाही आग्रह करतात, आता तुम्ही एकमेकांना पेढा भरवायचा बरं का. तर मृण्मयी म्हणते, हो आत्तू, चल पटकन. तर लगेच कबीर म्हणतो, बाबा भरवा ना, पण जरा अति नका करू, मापातच भरवा. तर लगेच मग कबीरचे बाबा मधूला पेढा भरवतात. तर लगेच सर्वजण टाळ्या वाजवतात. मग लगेच अशोक म्हणतो, आता माझी वेळ आहे बरं का, आता तू मला भरव. मग लगेच मधू त्याला पेढा भरवते. तर सर्वजण खूपच टाळ्या वाजवतात, खूप आनंदात असतात. तर लगेच कविता म्हणते, आता औक्षणाचा कार्यक्रम झालेला आहे आणि आता पुढील कार्यक्रम होणार आहे. तर लगेच मृण्मयी म्हणते, अगं काय कार्यक्रम आहे पुढचा? तर लगेच कबीर हा घड्याळाकडे बघत असतो. त्याला आर्टिकल लिहायचं असतं. तर कविता म्हणते, आता आपण सर्वांनी मिळून एक गेम खेळायचा आहे. तर लगेच सुबोध म्हणतो, वाव, गेम, चला पटकन चला. तर लगेच कबीर म्हणतो, हो तुम्ही सर्वजण खेळा, मला आर्टिकल लिहायचं आहे, मी जातो. तर लगेच मृण्मयी त्याच्याकडे बघते आणि नको म्हणते. तर लगेच कबीर हा शांत बसतो. तर लगेच सुबोध म्हणतो, आता थांबशील ना, आता कसं ऐकायला लागला लगेच? तर लगेच कबीर म्हणतो, ठीक आहे थांबतो, पण गेम काय आहे? तर लगेच कविता म्हणते, काही नाही, सोपाच गेम आहे. तर गुंजा ही सर्वांना गुलाबजाम वाटत असते. तर मग सर्वजण गेम खेळायला बसतात. तर लगेच मृण्मयी म्हणते, आता आधी कोण खेळणार? तर लगेच सुबोध म्हणतो, कबीर. तर सर्वजण कबीर कबीर असे ओरडायला लागतात. तर लगेच कबीर म्हणतो, अरे पण मी कसा काय एक नंबर? तर सुबोध म्हणतो, तू तर खेळायला नाही म्हणत होता ना, त्यामुळे तुलाच एक नंबर खेळ सुरू करावा लागेल. तर कबीर म्हणतो, ठीक आहे, चालेल, करा सुरुवात. आणि कसा खेळायचा आहे पण? तर लगेच कविता म्हणते, मी तुम्हाला एक उदाहरणार्थ समजावून सांगते. मग लगेच कबीरला ती कसा खेळ खेळायचा आहे हे समजावून सांगते. तर सर्वजण खूपच हसतात. तर लगेच कबीर म्हणतो, ठीक आहे, चला मग सुरुवात करूया खेळाला. तर लगेच मृण्मयी त्याला पहिला शब्द सांगते, पाऊस. तर तो म्हणतो, बोरिंग. परमेश्वर, आई. प्रेम, मूर्खपणा. लग्न, कमेंटमेंट. नातीगोती, प्रायोरिटी. वादळ, डोंगरवाडी. तर लगेच गुंजा म्हणते, साहेबा काय असं तुमचं? तर लगेच रेशीम म्हणते, माया मामी. तर लगेच कबीर म्हणतो, डेंजर. तर गुंजा म्हणते, अहो साहेबा, माया मामी म्हटल्यावर तुम्ही सासूबाई म्हणायला पाहिजे होतं. तर लगेच कबीर गुंजाकडे बघतो आणि म्हणतो, सासूबाई म्हटलं की मला बाबळी आठवते. तर गुंजाला खूपच धक्का बसतो. तर लगेच रेशीम म्हणते,
बाबळी म्हटल्यानंतर मला तर सर्व काटेच आठवतात बाई. कुणालाच त्याचं बोलणं कळत नाही, परंतु गुंजाला मात्र सर्व कळलेले असते. तर मित्रांनो, पुढील भागात गुंजाचा नंबर येतो. तर लगेच मृण्मयी म्हणते, आता गुंजा मी तुला प्रश्न विचारते. तर लगेच ती गुंजाला प्रश्न विचारत असते. तर घाईगडबडीत ती गुंजाला म्हणते कबीर. तर गुंजाच्या तोंडून लगेच शब्द निघतो नवरोबा. तर हे ऐकून सर्वांना खूपच मोठा धक्का बसतो. तर लगेच गुंजाकडे कबीर मागे वळून बघतो. तर त्यालाही खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि सर्वजण तिच्याकडे बघतच बसतात. कबीर म्हटल्यानंतर ही नवरोबा कशी काय म्हटले असे सर्वांना वाटत असते. तर गुंजाही खूप घाबरून गेलेली असते. तर मित्रांनो, अशाच मालिकेच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.